तुमच्या अस्वस्थ मनाला हिंमत देतील अशी काही वाक्य आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. हिऱ्याची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा. उन्हामध्ये तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात. दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे. वेळ ही नक्की बदलते, फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागेल. अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणं हे कुत्र्यासारखं असतं. माणसाने कधीही अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगावं. तुम्ही चांगले कर्म करून सुद्धा जर लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष तर देऊच नका, फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा. लिहिणाऱ्यांनी लिहून तर ठेवलं आहे की पैसा वरती आपल्याला बरोबर नेता येत नाही, पण हे नाही लिहून ठेवलं की जिवंतपणी पैसाच उपयोगी पडतो. लोक कधीही बदलत नसतात, फक्त अंतर वाढवतात. जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले करतात. गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरजच नाही तिथे तर अजिबात थांबू नका. पैसा म्हणतो, भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो. सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल. तुम्ही स्वतः हिम्मत करा, स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच स्वतः सगळं ठीक करू शकता. संघर्ष करत असताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण सफलता मिळाल्यानंतर सगळं जग त्याच्याबरोबर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तुम्ही तो नक्की अनुभवून बघा. माणूस पण विचित्रच आहे. अपेक्षा तर माणसांकडून ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो. खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं समजलेलं असतं. तो काळा कुट्ट अंधारच असतो ज्याच्यामुळे आपल्याला उजेडाची किंमत समजते. कोण लायक आहे आणि कोण नाही हे फक्त आणि फक्त वेळच सांगू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल होणार नाहीत जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही. स्वतःबरोबरच मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही. सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात. कोणाचाही विश्वास हा उगाचच तुटत नसतो, कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलं केलेलं आहे ते. जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही अशांत याचमुळे आहात जे गरजेचं नाही त्याच्या मागे तुम्ही पळत असता. लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्यावं. सगळे तुमच्या मागे मागे नक्की येतील, फक्त चांगली वेळ येऊ द्या. माणूस फक्त अशाच लोकांसाठी रडतो ज्यांना त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा असते. रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या 1000 गोड बोलण्याला एका क्षणामध्ये तो नष्ट करतो. आशा जिवंत ठेवा, मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या कसे वाजवतात. लोकांनी ओळखण्याचं बंद करण्यापूर्वीच स्वतःची ओळख तयार केली पाहिजे. किती विचित्र असतात ते लोक जे चुकीचे सिद्ध झाल्यानंतर सुद्धा माफी मागत नाहीत. उलट तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्यासाठी त्यांची ते पूर्ण ताकद लावतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा आणि फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा. जर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी लेखत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. भावाभावांचं नातं देवाने अडचणी वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण आज ते फक्त संपत्ती वाटून घेण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. आयुष्य जगायचं असेल तर त्रास हा होणारच, नाहीतर मेल्यानंतर तर जळण्याची पण जाणीव होत नसते. कोणालाही तुमच्या मनातलं दुःख सांगू नका, कारण आजकालची लोक समोर तर ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात.
आपण बऱ्याच वेळा पाहतो की प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजत असतात. खरं तर ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते, लोक त्याच माणसाला सगळ्यात जास्त चुकीचं समजतात. जी लोक गरजेपेक्षा सुद्धा जास्त विचार करत असतात, ती लोक जागी असून सुद्धा झोपल्यासारखीच असतात. शेवट हा सगळ्यांचाच सारखा असतो, पण आपण जिवंतपणे काय करतो हीच गोष्ट फक्त आपल्याला दुसऱ्यापासून वेगळी बनवते. लालचीपणा आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. जगामध्ये सगळ्यात गरीब माणूस तर तो आहे ज्याच्याजवळ हिंमतच नाही. तुम्ही अशा व्यक्तीला माफ करू शकता का, ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण तुमची साथ कधीच दिली नाही? आयुष्यामध्ये असा एकतरी माणूस पाहिजे जो आपली चूक झाल्यानंतर समजावून सांगेल, सोडून जाणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुन, कोणतीही गोष्ट पूर्ण विश्वासाने मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट नक्कीच मिळते. फक्त माणसाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की त्याचे प्रयत्न बरोबर दिशेमध्ये होत आहेत की नाहीत, तेव्हाच सफलता मिळते. तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या विचारांमध्ये थोडासा जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.